अमरावती भाजप नवनियुक्त शहराध्यक्ष नितीन गुडदे यांच्या शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीला स्थगिती। नितीन गुडदे तातडीने मुंबईसाठी रवाना। मुंबईमध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यामध्ये निकृष्ट बियाणे, खत आणि कीटकनाशक विक्री प्रकरणी 27 कृषी परवाने निलंबित। राज्यातील राज्यव्यापी मोहिमेमध्ये गेल्या 3 महिन्यांमध्ये एकूण 1119 परवाने निलंबित। कारवाईमध्ये 5,32,00,000 रुपयांचा साठा जप्त। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष नाकाबंदी मोहीम। वाहनांची कसून तपासणी करत विनापरवाना चालक आणि कागदपत्रांशिवाय वाहनं आणि काळ्या काचा असलेल्या वाहनांवरती कारवाई। चिपळूण विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण बायपास घाटात दरड कोसळली। डोंगरावरील माती सैल झाल्यानं दगड रस्त्यावरती। रस्त्याच्या कडेची झाडंही धोकादायक स्थितीमध्ये। वाहन चालकांनी सावधानगिरी बाळगण्याचं आवाहन। सह्याद्री पट्ट्यातील मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। कणकवलीतील जाणवली आणि वागदे या नद्यांना पूर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या माढा तालुक्यातील तांबवे गावातील विद्यार्थ्यांची रस्ते अभावी गैरसोय होतीये। शाळेमध्ये जाण्यासाठी चिखलातून वाट काढण्याची वेळ। रस्ता करण्याची नागरिकांची मागणी। रत्नागिरीमध्ये गेले 3 दिवस जोरदार पाऊस। धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। शिळ धरण ओव्हरफ्लो झालंय। रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे धरण तुडुंब भरल्यानं नागरिकांनी दिलासा व्यक्त केलाय।